ई-चलनाविरोधात वाहतूकदारांच्या आंदोलनाला यश आलंय। अवैध ई-चलन कापणं बंद करा असे आदेश परिवहन विभागानं अधिकाऱ्यांना दिले। पुण्यातील टपऱ्यांमध्ये मेफेड्रोन सारख्या ड्रग्सची विक्री करण्यात येते। पोलिसांना माहिती देऊनही गैरप्रकार सुरूच आहे असा दावा नगरसेविका अर्चना पाटील यांनी केला आहे। पिंपरी चिंचवडमधील उद्योगधंदे संकटात सापडले। युद्धाच्या सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना फटका बसलाय। गॅस पुरवठा होत नसल्यानं माल निर्यातीवर परिणाम झालाय। कांदा उत्पादकांना सरकारकडून मोठा दिलासा मिळालाय। जेएनपी बंदरावर थांबलेल्या मालावरील शुल्क माफ करण्यात आलं। याशिवाय सरकारकडून 1 लाख टन कांदा निर्यातीची घोषणा करण्यात आली। अनावश्यक किंवा अर्थसंकल्पामध्ये तरतूद नसलेल्या प्रस्तावाला स्थायी समितीनं ब्रेक लावलाय। अनावश्यक 23 प्रस्ताव स्थायी समितीकडून अमान्य करण्यात आले। तपशील दिल्याशिवाय मान्यता दिली जाणार नाही अशी भूमिका स्थायी समितीनं घेतली। कोस्टल रोडसाठी अनावश्यक खर्च टाळला जाणार आहे। छतासाठी 19 कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळलाय। पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक वसाहतीवरती गॅसच्या तुटवड्यामुळे मोठा परिणाम झालाय। 30% कंपन्या या ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे उद्योग व्यवसायातील साखळीच विस्कळीत झाली। गॅस तुटवड्याचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यवसायाला बसताना पाहायला मिळतोय। नवी मुंबईत गॅस अभावी हॉटेल बंद करण्याची वेळ हॉटेल व्यावसायिकांवर आली आहे। मात्र या संकटातून मार्ग काढत काही हॉटेल व्यावसायिकांनी चुलीवर जेवण बनवण्यास सुरुवात केली आहे। शॉर्मा स्टॉल इमारतीजवळ लावण्यावरून परळमध्ये वाद झाला। इमारतीमध्ये 20 ते 22 गुजराती लोकांनी एकत्र येत शॉर्मा स्टॉल चालवणाऱ्या अक्षता मसूरकर यांना स्टॉल हटवण्यास सांगितलं। गुजराती रहिवासी एकत्र येत हाकलत असल्याचा आक्षेप अक्षता मसूरकरनं केला आहे। पुण्यात हॉटेल चालकाकडून साऊथ इंडियन पदार्थ बंद करण्यात आले। गॅस पुरवठा होत नसल्यानं हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे। युद्धाचा मोठा परिणाम पुण्यातील हॉटेल व्यवसायावर झाला आहे। मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनमधील जेवण बंद होण्याची शक्यता आहे। 2 दिवसात गॅसचा पुरवठा होणं आवश्यक आहे। कॉलिंग आणि इंटरनेटवर मोठं संकट आलंय। कॉलिंग इंटरनेट स्पीडवर मोठ्या परिणामाची शक्यता आहे। टेलिकॉम क्षेत्र गॅस बंदीपासून वगळण्याची मागणी करण्यात आली आहे। काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी ठाणे हॉटेल असोसिएशननं पोलीस आणि प्रशासनाकडे केली आहे। नागपुरात सिलेंडरचा वापर करणाऱ्या ग्राहकांची तपासणी करण्यात आली। तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात आली। स्टॉक आणि वितरण याचा ताळमेळ तपासला जाणार आहे। पुण्यातील अतिक्रमण आणि अनधिकृत होर्डिंगवर मोठी कारवाई होणार आहे। पुणे पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांनी कंबर कसली आहे। मोहिमेत अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांकडून देण्यात आले। पालघर तालुक्यातील दातिवारे समुद्र किनाऱ्यावर कोस्ट गार्डचं चेतक हेलिकॉप्टर उतरलं। कोस्ट गार्ड तातडीनं हेलिकॉप्टर त्या ठिकाणी उतरवून चौकशी केली। मात्र तपासाअंती त्या दोघेही स्थानिक मच्छीमार असल्याचं स्पष्ट झाल्यानं कोस्ट गार्डचं हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईकडे रवाना झालं। युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता नागपुरात हॉटेल व्यावसायिकांसोबत आचार्यांनाही बसायला सुरुवात झाली आहे। सिलेंडर संपल्यावर काय करावं असा प्रश्न आता आचार्यांना पडला। घरगुती गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे। या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना तात्काळ अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले। जिल्हास्तरीय दक्षता पथकाकडून गॅस एजन्सीची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या।